गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. पण गेल्या वेळेस 16व्या अध्यायाचा चौथा श्लोक बघायला सुरुवात केली होती. श्लोक म्हटला होता आपण, परंतु त्याच्यावरच्या ओव्या बघता बघता मग आपला वेळ संपला, तर आपण इथे थांबलो होतो. पुन्हा एकदा सुरू करू. 16वा अध्याय कुठला आहे? दैवी आणि आसुरी संपत्ती यांचा जो विभाग आहे. आपल्याला हे माहिती पाहिजे की दैवी संपत्ती म्हणजे काय आणि आसुरी संपत्ती म्हणजे काय. सो व्हॉट आर द डिव्हाइन क्वालिटीज आणि व्हॉट आर द डेमोनाइक क्वालिटीज. मनुष्य जो आहे ना, तो दैवी गुणांकडे पण जाऊ शकतो आणि आसुरी गुणांकडे पण जाऊ शकतो. तर कुठे जायचं हा चॉईस आपल्याकडे आहे. आपण म्हटलं तर वर पण जाऊ शकतो आणि म्हटलं तर खाली पण जाऊ शकतो. तर कुठे जायचं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. वर जर जायचं असेल तर वर म्हणजे काय याचं ज्ञान पाहिजे. आणि खाली जायचं म्हणजे काय, तर तिथे तर आपण चाललेलोच आहोत. खाली जाण्यासाठी काही प्रयत्न नाही करायला लागत. उतारावरनं खाली जाण्यासाठी काय करावं लागतं? जर व्यवस्थित खाली जायचं असेल तर ब्रेक लावावा लागतो. पण जर उतारावर आपण खाली जात असू आणि ॲक्सिलेटर दाबलं, मग काय होईल? आपण लवकर जाऊ खड्ड्यात. उतार कुठला आहे माहिती आहे का? आपण जगाला सत्य मानतो. जगामधल्या वस्तूंमुळे आपल्याला सुख मिळेल असं मानतो. आणि त्या गोष्टी धावून 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 पकडण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा असं आपण करतो तेव्हा आपण उतारावर चाललेलो आहोत, खाली चाललेलो आहोत. मग ह्याचा अर्थ हा आहे का की आपण आपल्याकडे जगामधल्या कुठल्याच वस्तू ठेवू नयेत? अरे, ज्यांची गरज आहे त्या वस्तू तुम्ही जरूर ठेवा, जरूर बाळगा. त्या वस्तू तुम्ही स्वकष्टाने पुरुषार्थ करून मिळवण्याचा प्रयत्न करा. पण तुम्ही कितीही जरी मिळवलं तरी सुद्धा त्यातलं वापरणार किती आहे? हे आपल्यासमोर समजा पूर्ण टेबल भरून अन्न पडलेलं असलं चांगलं, तरी सुद्धा आपण खाणार किती त्यातलं? एक प्लेट. नाही. आपल्याजवळ समजा पूर्ण पूर्ण पृथ्वीची मालकी मिळाली आपल्याला, तरी सुद्धा आपण त्यातनं वापरणार किती? जेवढं आपण वापरू शकू तेवढंच वापरू शकू ना. त्याच्या पलीकडचं माझ्याकडे आहे असं सांगण्यामध्ये आपल्या मनाला सुख मिळतं. तुम्हाला माहिती आहे का की माझा बँक बॅलन्स किती आहे? तुम्हाला माहिती आहे का की माझ्याकडे किती सोनं आहे? तुम्हाला माहिती आहे का की माझ्या मुलीच्या लग्नात मी किती पैसे खर्च केले? तुम्हाला माहिती आहे का की माझ्या मुलीला मी किती तोळे सोनं दिलं? ह्याच्यानी जो मोठा होतो, त्याच्यासाठी आपल्याकडे काही उपाय नाही. कारण की हे अशा प्रकारे मोठं होणं, या इच्छेला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. पैशामुळे, संपत्तीमुळे, मानामुळे, पदामुळे समजा आपल्याला मोठं होऊ असं वाटत असलं, तर आपल्यापेक्षा वरच्या पदावर कोणीतरी बसलेलं आहेच ना. शेवटी कोण बसलेलं आहे? शेवटी विष्णू पदावर कोणीतरी बसलेला आहे, जो या सगळ्या विश्वाचं संचालन करतोय. पण त्या विष्णू पदाला पोचलेल्या व्यक्तीला सुद्धा जन्म, स्थिती आणि लय ह्या तिन्ही गोष्टी आहे. कारण की प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक कल्पामध्ये वेगवेगळे लोक असतात आपल्याला चालवणारे. ह्याला कल्प का म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? आपण कल्प हा शब्द ऐकला रे. म्हणजे एक युग असतं पहा. युग युग म्हणजे कुठलं असतं? आता सध्या कलियुग सुरू आहे असं म्हणतात, है ना. कलियुग हे 4 युगांपैकी शेवटचं युग आहे ना. तर पहिलं कुठलं? सत्ययुग किंवा कृतयुग. दुसरं द्वापरयुग, तिसरं त्रेतायुग आणि चौथं कलियुग. तर ह्या सगळ्यांची जी लांबी असते ती भागवत पुराणामध्ये वगैरे लिहिलेली आहे. की हे कलियुग जे आहे हे 4,32,000 वर्ष चालतं. म्हणजे आपला जसा एक दिवस आहे ना, आणि मग 365 दिवस किंवा 360 दिवस वॉटेवर.
तर अशा प्रकारची 4,32,000 वर्ष जेव्हा होतील तेव्हा हे कलियुग पूर्ण होईल आणि ह्यातली फक्त आता सध्या 5,200 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणजे ह्याच्यानंतर आणखीन किती वाईट घटना घडू शकतात याचा तुम्ही फक्त विचार करून तुम्हाला गुंग येईल किंवा समजणारच नाही की काय होतंय. आपल्याला ज्यांना असं वाटतं नाही की सध्याचं जग खूप वाईट आहे, आता कलियुगामधले 4,32,000 फक्त 5,200 वर्ष झालेली आहेत. आता विचार करा की काय होईल पुढे आणखीन 4,27,000 वर्षामध्ये. त्याची काळजी आपण करू शकतो का? त्याची काळजी आपण करून आपण आत्ता जो अनुभव करतो आहोत तो ह्याच्या पलीकडे किती वेळ घेणार आहे आपण? किती किती वर्ष? म्हणजे माझं वय आता 60च्या पुढे आहे. तर आणखीन किती वर्ष मी हा अनुभव घेऊ शकतो ह्या देहामध्ये? आणखीन 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, आणखीन 50 वर्ष मे बी. त्याच्या पुढे काय? आपण तर 4,27,000 वर्षाची गोष्ट करतोय. तर हे झालं कलियुग. त्याच्यानंतर त्याच्या आधीचं द्वापर युग म्हणजे 4,32,000 मल्टिप्लाइड बाय 2. त्याच्यानंतर म्हणजे त्रेतायुग. त्याच्या पलीकडे द्वापर युग म्हणजे 4,32,000 मल्टिप्लाइड बाय 3. आणि सत्ययुग म्हणजे 4,32,000 मल्टिप्लाइड बाय 4. ह्या सगळ्यांनी मिळून एक महायुग तयार होतं. ठीक आहे. मग या महायुग म्हणजे असं म्हणतात की ब्रह्मदेवाचा अर्धा दिवस की एक दिवस, व्हॉट एव्हर. आणि मग अशी अनेक युग गेल्यानंतर एक जे 100 वर्षाचं आयुष्य ब्रह्मदेवाचं आहे म्हणतात तो म्हणजे दॅट इज कॉल्ड ए कल्प. आय डोंट नो. मी आता त्याचं सगळं गणित विसरलेलं आहे. त्या गणिताचा विचार करून काही फारसा फारसा उपयोग पण नाही आहे कारण की ते सगळं आपल्या डोक्यात आहे. आपल्याला अनुभव कशाचा होत आहे? आपल्याला अनुभव फक्त आत्ताच होत ह्या क्षणाचा. आपल्याला ह्याच्या आधीच्या क्षणांची फक्त स्मृती आहे. याच्यानंतर जे काही क्षण येतील त्यांची फक्त कल्पना आहे. म्हणजे काय आहे की काळ जो आहे ना हा खरं म्हटलं तर काल्पनिकच आहे. कारण की आपल्याला फक्त तो वर्तमान काळाचाच अनुभव येतोय ना. भूतकाळाचा अनुभव कुठे येतोय? भविष्यकाळाचा अनुभव कुठे येतोय? याचा अर्थ काय आहे की भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्ही काल्पनिक आहेत. काल्पनिक म्हणजे आपल्या मनात आहेत, ते अस्तित्वात नाही आहेत. अस्तित्वात काय आहे? अस्तित्वात फक्त वर्तमान काळ आहे. म्हणून ह्या काळाची जी गणना आहे आणि काळाचा आपण एक म्हणू मापदंड किंवा युनिट ऑफ काळ, अगदी निमिषार्धापासून ते कल्पापर्यंत काळाची गणना आहे. मला समजा सापडलं कुठे गणित तर मी तुम्हाला पाठवेन ते. कल्प आणि कल्पना विचार करून बघा. कितीही काळाबद्दल जरी तुम्ही विचार केला तरी सुद्धा ती कल्पनाच आहे. ह्या काळाचं गणित आपल्याला कळलं. काळ हा काल्पनिक आहे हे कळलं. तर आपण काय करू? आपण वर्तमानात राहण्याचा प्रयत्न पण करू आणि वर्तमानात राहू सुद्धा. जी व्यक्ती वर्तमानात राहते ना नेहमी, ती व्यक्ती नेहमी सुखी राहते. आपल्याला समजा भूतकाळ आणि भविष्यकाळ ह्या दोन्ही गोष्टींपासून दूर होता आलं तर आपण आनंदात नाही राहणार. तर हे तर आपण रोज अनुभवतो है ना. केव्हा? रात्री झोपतो तेव्हा. तर रात्री झोपल्यानंतर ज्या आनंदात माणूस राहतो तो आनंद समजा जागृतावस्थेमध्ये टिकला तर किती चांगलं होईल. तर तो फक्त ज्या माणसाला काळ म्हणजे काय हे कळलेलं आहे, ज्या माणसाला आपल्या स्वतःबद्दल पूर्णपणे कल्पना आलेली आहे, तोच राहू शकतो. तर ह्याचा आता दैवी आणि आसुरी संपत्तींची काय संबंध आहे? अरे बाबा, दैवी संपत्ती म्हणजे द फोर्सेस ऑफ गुड. आसुरी संपत्ती म्हणजे द फोर्सेस ऑफ इव्हिल. या दैवी आणि आसुरी संपत्ती कुठे असतात? लोकांमध्ये असतात? हा, आपल्याच मध्ये असतात.
आपल्याच मध्ये अभयम, सत्व, संशुद्धीर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असू शकतात किंवा असतात, कमी जास्त प्रमाणात असतात. तर कृतयुगामध्ये, सत्ययुगामध्ये ही संपत्ती खूप जास्त असते, दैवी संपत्ती. मग द्वापर युगामध्ये थोडीशी कमी होते, त्रेतायुगामध्ये थोडीशी कमी होते, मग द्वापर युगामध्ये आणखीन थोडी कमी होते आणि कलियुगामध्ये खूपच कमी होते. म्हणजे काय झालं की आसुरी संपत्ती आता जास्त आहे, किंवा आसुरी गुण जे आहेत किंवा आसुरी प्रवृत्ती ज्या आहेत त्या दैवी प्रवृत्तींच्या वरचढ आहेत. म्हणजे काय? म्हणजे डेमोक्रेसी आहे ना, लोकशाही, लोकतंत्र. आता समजा मेजॉरिटी पॉप्युलेशन म्हणजे बहुसंख्य लोक समजा एखाद्या समाजामध्ये चोर असलेत, लफंगे असलेत, गुंडे असलेत, तर मग काय होईल की त्या गुंडांचा जो राजा असेल ना, तो या देशाचा किंवा या प्रदेशाचा राजा होईल. नाही, डेमोक्रेसी काय म्हणतात? ज्या लोकांना आपण निवडून देऊ ते आपल्यावर राज्य करतील ना. तर जर सर्वसाधारण किंवा बहुतांश जनता एखाद्या समाजामधली वाईट प्रवृत्तींची असेल, तर त्या वाईट प्रवृत्तींचा जो राजा आहे तो सगळ्यांवर राज्य करेल ना. म्हणजे काय होईल की 75% जर वाईट लोक असते तर ते 25% लोकांवर, चांगल्या लोकांवर राज्य करतील. ह्याला म्हणतात डेमोक्रेसी. तर हे समाजामध्ये किंवा जी समाज रचना, समाज व्यवस्था आपण तयार करून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आत्ताच्या क्षणी त्यातल्या त्यात ज्याला आपण म्हणू ना लिस्ट इव्हिल तसा आहे ते. परंतु हा जो राजा आहे, जो प्रजेने निवडून दिलेला असला तरी सुद्धा त्यांनी राजासारखं न वागता प्रजेच्या कल्याणाकरता वागायला पाहिजे. म्हणजे काय की मी प्रधान मंत्री किंवा राजा नसून मी प्रधान सेवक आहे, या भावनेने काम करायला पाहिजे. तर ते आदर्श होईल. नाही तर असं समजा म्हटलं की आम्ही निवडून आलोय म्हणजे आम्ही आता या प्रदेशाचे राजे झालो आहोत, आम्ही जे म्हणू तसं होईल, हम करे सो कायदा, तशा प्रकारे नाही चालू शकत. तर हा दैवी संपत्तीचा आणि आसुरी संपत्तीचा जो झगडा आहे ना, तो गेल्या युगानुयुगांपासून सुरू आहे. कुठल्या युगामध्ये हे नव्हतं. म्हणजे सत्ययुगामध्ये सुद्धा तर भक्त प्रल्हाद आणि त्याचे वडील होते ना राक्षस. म्हणजे भक्त प्रल्हाद दैवी संपत्तीचा रिप्रेझेंटेटिव्ह आणि हिरण्यकश्यपू आसुरी संपत्तीचा रिप्रेझेंटेटिव्ह. त्यांच्यामध्ये वैचारिक नाही, फिजिकल पण युद्ध झालं ना. युद्ध म्हणण्यापेक्षा की त्या मुलाला किती त्यांनी त्रास दिला, स्वतःच्या वडिलांनीच. का बरं? कारण की नारायण, नारायण, नारायणाचं नाव घेतो, विष्णूचं नाव घेतो. का बरं घेतो? कारण की तो दैवी संपत्तीनी युक्त आहे. आपण इथे आलेलो आहोत या पृथ्वीवर, हे कशा करता आलेलो आहोत याचा बोध त्या मुलाला पण होता. त्या मुलाने अर्थात आधीच्या जन्मांमध्ये जी काही साधना केली असेल त्यामुळे तो तिथे तशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये जन्माला आला आणि नारायणाचं नाव घेत होता. आणि त्याच्या प्रयत्नांनी विष्णूंनी अवतार घेऊन त्या राक्षसाचा वध केला ना. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. हा श्लोक आहे ना, आपण बघितला होता केव्हा तरी, की जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अशा प्रकारचे राक्षस तयार होतात तेव्हा भगवंत कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन त्या राक्षसांचा संहार करतात. परंतु मला तुम्ही सांगा की भगवंत केव्हा तरी येतील आणि राक्षसांचा संहार करतील अशी वाट बघत जर आपण राहिलो आणि पुरुषार्थ केलाच नाही, तर मग काय होईल? गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स, नाही का? गॉड ओनली हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स. आपण जर स्वतः काहीच प्रयत्न नाही केला, काहीच पुरुषार्थ नाही केला, तर भगवंत येऊन करेल काय? भगवंताच्या जवळ हातपाय नाही आहेत. भगवंताला हातपाय धारण करून यावं लागेल ते, किंवा आपल्यापैकी कुणाला तरी माध्यम बनवावं लागेल टू फिक्स थिंग्स. इथे ज्या गोष्टी बिघडलेल्या आहेत त्या गोष्टी दुरुस्त करण्यासाठी भगवंताला कोणाला तरी प्रेरित करावं लागेल. आपण समजा असा विचार केला की आपण रिकामं होऊ आणि आपल्या माध्यमातून
भगवंताला जे करायचं असेल, जे करवून घ्यायचं असेल, ते करू देत त्याला. अशा प्रकारे आपण जर मोकळं ठेवलं स्वतःला, तर भगवंत आपल्या थ्रूच, आपल्या मार्फतच काही ना काही चांगलं कार्य घडवून घेईल, करवून घेईल. पण ते कार्य आपण करतो आहोत, अशी खोळी कल्पना आपल्या मनामध्ये यायला नको. ती जर आली, तर मग आपल्यासारखे खोळे आपणच. तर दैवी संपत्ती म्हणजे काय हे आपण बघितलं. आता आपण आसुरी संपत्ती म्हणजे काय ते बघूया. आसुरी संपत्तीमध्ये हे का बरं सांगतात, म्हणजे व्हाय इज भगवान इव्हन टेलिंग अस की आसुरी संपत्ती म्हणजे काय? म्हणजे काय करावं हे माहिती पाहिजे आपल्याला, आणि काय करू नये हे पण माहिती पाहिजे, नाही का? नाही तर काय होईल की आपण जे करायचं नाही ते करायला लागू. कशाला करायला लागू? आपण तर करतोच आहे ते, जन्माजन्म तेच करतोय. हं? आपल्याला ते करू नये ह्याच्यासाठी भगवान सांगणार आहेत. ही इज गोइंग टू टेल अस. इफ आय कॅन गेट माय Zoom to share the screen would be great. Share screen, automatically share desktop, and we'll get started with the share screen. This, we don't want this, we want this. Okay, दिसतंय तुम्हाला सगळ्यांना? दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानञ्चाभिजातस्य पार्थसम्पदमासुरीम्. हे पार्था, दांभिकपणा, मस्ती, अभिमान, क्रोध, निष्ठुरता, अज्ञान हे सगळे गुण आसुरी संपत्तीत येतात. तरी तयाची असुरा, दोषामाजी जयावीरा, वाडपणाचा डांगोरा तो दंभू वैसा. दंभ म्हणजे काय की अर्जुना, त्या आसुर दोषांमध्ये ज्याची मोठेपणाने ख्याती आहे तो दंभ असा आहे. दंभ म्हणजे काय की आपण जे नाही आहेत ते आहेत असं दाखवायचं. हे दाखवायचं ह्याला म्हणतात दंभ. जैसी आपुली जननी नग्न दाविलिया जनी, आपण हे ऍक्च्युली वाचले होते त्यामुळे मी जरा लवकर लवकर बघतो, नंतर मग पलीकडचे श्लोक जरा जे आहेत ते आपण जरा डिटेलमध्ये बघू. ते तीर्थची परिपदनी कारण होय. ज्याप्रमाणे आपली आई ही तीर्थाप्रमाणे पावन करणारी आहे, परंतु लोकात तिची उघडपणे निर्भत्सना केली असता ती अधोगतीला नेण्याला कारण होते. आपल्या आईची निर्भत्सना आपण करू नाही शकत. का विद्या गुरुपदिष्टा बोभा येईल या चोहटा तरी इष्टदा परी अनिष्टा हेतू होती. अथवा गुरुने उपदेशलेली ब्रह्मविद्या ही इष्टफल देणारी खरी, परंतु ती जर चव्हाट्यावर प्रसिद्ध केली तर अकल्याणास कारणीभूत होते. आता ह्याचा ऍक्च्युअल अर्थ काय माहिती आहे का? मागच्या वेळेस आपण इतक्या डिटेलमध्ये बघितलं नव्हतं. की समजा आपल्याला खरंच ब्रह्मविद्या प्राप्त झाली असेल, तर त्याचं आपण प्रदर्शन नाही करणार किंवा त्याची प्रसिद्धी नाही करणार. वी आर नॉट गोइंग टू डिक्लेअर की हां, मला अद्वैत कळतो बरं का, तुम्हाला काहीच नाही कळत. मला अद्वैताचा अनुभव आलेला आहे. मी ब्रह्म आहे, परंतु तुमच्यापैकी कोणीच ब्रह्म नाही आहे. अशा प्रकारे जर प्रसिद्धी करत असेल ब्रह्मविद्या प्राप्त झालेला मनुष्य, तर तो दांभिक आहे असं समजायचं. कारण की ब्रह्मविद्या प्राप्त झाल्यानंतर मनुष्य ब्रह्मविद ब्रह्म एव भवती असं म्हणतात ना. म्हणजे ब्रह्मविद्या प्राप्त झालेली असताना ब्रह्म जाणणारा कोणी उरतच नाही, फक्त ब्रह्मच उरतं. सो वन्स आय रिअलाइज माय essential nature as pure consciousness, then only pure consciousness remains. There is nobody who knows that I am pure consciousness. हे खूप क्रुशियल आणि क्रिटिकल आहे. आपल्याजवळ जे आहे, एस्पेशली ब्रह्मविद्या, एस्पेशली माझं स्वतःचं जे रिअलायझेशन आहे की मी कोण आहे, तर त्याच्याबद्दल जर सगळ्यांना आपण सांगत सुटलो, तर जी सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे ती सांगत सुटणं हा दंभ आहे. पै अंगे बुडता महापुरी, जे वेगे काढी पैलतीरी ते नावची बांधिली शिरी बुडवी जैसी. आपण स्वतः महापुरात बुडत असताना जी नाव म्हणजे होडी आपल्याला त्वरित काढून पलीकडच्या काठाला पोहोचवते, ती नावच जर आपण डोक्यावर बांधली तर ती जशी आपल्याला बुडवते. म्हणजे इफ यू कॅरी युअर पोझिशन ऑन युअर हेड,
म्हणजे स्वतःचा टेंभा जर आपण मिरवला, स्वतःबद्दल जर खूप काही सांगितलं की मी हे केलं, मी किती केलं, मी ते केलं, अमुक तमुक तमुक तमुक, हे जर आपण सगळ्यांना सांगत सुटलं ना, तर खरंच आपण जर काही केलं असेल ना, तर त्याची किंमत कमी होते. जर आपण खरंच काहीतरी केलं असेल तर आपोआप लोकांना कळेल ना. लोकांना सांगायची काय गरज आहे? यू डोंट हॅव टू डिक्लेअर व्हॉट यू आर डुईंग. प्रसिद्धी लोलुपता इज दंभ. म्हणजे मला प्रसिद्धी मिळाली पाहिजे, मीच लोकांना सांगत सुटणार की मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं. मग दादा तुम्ही लोकांना सगळ्यांना सांगता का बरं की आपण गीतेचं चिंतन करतो? गीतेचं चिंतन मी नाही करत. गीतेचं चिंतन माझ्याकडनं घडतं. गीतेचं चिंतन हे भगवंताच्या कृपेमुळे होतं. तुम्हाला मी कित्येक वेळा सांगितलेलं आहे की आपल्या मनामध्ये गीतेचं चिंतन करावं अशी इच्छा उत्पन्न होणं, आपल्या मनामधले विचार शब्दावाटे प्रगट होणं, ह्या सगळ्याला भगवंताची कृपा कारणीभूत आहे. आपण नाही करत आहे. आपल्याला असं वाटतं की आपण करतोय. प्रकृती सगळे आपल्याकडनं करवून घेते, परंतु आपल्याला असं वाटतं आपण करतोय. मी करतोय ही भावना म्हणजेच दंभ आहे, असं मला वाटतं. कारण की मी करतच नाही, प्रकृती करते. सरस्वती जी असते आपल्या वाणीवरची, ती आपल्या वाणीमधनं शब्द प्रकट करते. आपल्या मनात जरी विचार आलेला असला तरी सुद्धा तो विचार शब्दांवाटे प्रगट होणं, ह्याच्यामध्ये आपण काय केलं? काहीच नाही केलं. हे सगळं प्रकृतीच्या कृपेमुळे, भगवंताच्या कृपेमुळे होतं. ज्या क्षणी आपल्याला असं वाटायला लागेल की हे आपण करतोय, त्या क्षणी आपण दांभिक आहे. कुठलीही गोष्ट, म्हणजे गीतेचं चिंतनच नाही, कुठलीही गोष्ट, कुठलीही गोष्ट जी आपण करू ना, ती सगळीच्या सगळी भगवंताच्या कृपेमुळे होते, ही आपली मनापासून श्रद्धा हवी. माझी तर खात्री आहे. कारण की मला तुम्हाला कित्येकदा सांगितलं की मला संस्कृत नाही येत. म्हणजे संस्कृत हे देवनागरीमध्ये लिहिलेलं आहे, म्हणून आपण वाचू शकतो, परंतु त्या शब्दाचा अर्थ कुठे आहे माहिती मला. म्हणून तर आपण त्याचं हे भाषांतर ऐकतो ना, किंवा बघतो. म्हणजे मग आपल्याला थोडंफार कळेल आणि थोडा आपण विचार करू, आपण जे काही शिकलोय त्याच्या आधारावर. तर आपल्याला थोडासा बोध होईल की भगवंत काय सांगायचा प्रयत्न करतायत, ज्ञानेश्वर महाराज काय सांगायचा प्रयत्न करतायत. तर आपण जे नाही आहोत ते आहोत असं समजणं आणि दाखवणं लोकांना, हा दंभ आहे. दॅट इज दंभ. लेट मी शेअर द स्क्रीन अगेन. कारण जे जीविता ते वानिले जरी सेविता, तरी अन्नाची पंडसुता होय विष. अर्जुना, जगण्याला कारण अन्न. ते खात असताना वर्णन करून वाजवीपेक्षा जास्त खाल्लं असता, अजीर्णामुळे ते अन्नच विषासारखं मारक होतं. म्हणजे जगायला कारण अन्न. आपल्याला जगायचं असेल तर अन्न तर खावं लागेल. हं? म्हणजे सर्वसाधारण मनुष्याला, माझ्यासारखे, मला समजा जगायचं असेल तर अन्न तर खावं लागेल. भूक लागते ना, कारण भूक लागते तर भुकेवर उपाय काय आहे की अन्न ग्रहण करा, म्हणजे मग भूक शांत होते. तर ते जर खूप जास्त खाल्लं आणि त्याच्याबद्दल बोभाटा केला, तर काय होईल की ते अन्न जे आहे ना तेच विष होईल. अगदी सात्विक अन्न देखील आपल्या आवश्यकतेपेक्षा अधिक जर आपण खाल्लं ना, तर त्या अन्नाचं रूपांतर आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर आमविषामध्ये होतं, असं आयुर्वेद आपल्याला सांगतो. अन्नाचं रूपांतर जर जसं व्हायला पाहिजे, रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र यांच्यामध्ये, तर तुमच्या शरीरामधला अग्नी व्यवस्थित पाहिजे, प्रदीप्त पाहिजे. जर अग्नी पुरेसा नसला तर अन्न टाकलेलं त्या अग्नीला विझवेल, तो अग्नी त्या अन्नाचं रूपांतर नाही करू शकणार. तर ते कसं होईल? अजीर्णामुळे होईल. अजीर्ण म्हणजे ते अन्न जिरलं नाही आतमध्ये.
जर अन्न खूप जास्त झालं आणि अग्नी कमी असला, म्हणजे काय अग्नी मांद्य, तर मग ते अन्न जिरणार नाही, मग अजीर्ण होईल. आपल्या जो जे नाही आहे ते समजा आपण दाखवायचा प्रयत्न केला, तसंच होईल ना, सेम थिंग. तैसा दृष्टाचा सखा, धर्मू झाला तो होकारी जे देखा, तरी तारिता तोची देखा दोखा लागी होय. त्याप्रमाणे इह परलोकी सहाय्य करणारा जो धर्म, तो प्रसिद्ध केला असता तो तारणारा धर्मच पातकाला कारण होतो. म्हणजे काय आहे की धार्मिकपणे राहणं, धर्मानुसार राहणं हे चांगलं आहे. परंतु मी खूप धार्मिक आहे, मी धर्म करतो, हे बघा, मला पान फुलं वाहा, अशा प्रकारे जर आपण त्या धर्माची प्रसिद्धी केली, बोभाटा केला, तर तो दंभ आहे. किती किती प्रकारांनी भगवंत म्हणजे ज्ञानेश्वर महाराज समजावून सांगतायत बघा की दंभ म्हणजे काय. म्हणून वाचेचा चौबारा, घातलिया धर्माचा पसारा, धर्मची तो अधर्म होयवी राहतो दंभू जाणे. म्हणून आपण केलेल्या सर्व धर्माचा विस्तार वाचेच्या चव्हाट्यावर ठेवला असता अर्जुना तो धर्मच अधर्म होतो, आणि तोच दंभ असं समज. म्हणजे आपण जे केलेलं आहे किंवा करतो ते समजा त्याची ॲडव्हर्टाइजमेंट केली, आणि असं समजा समजलो की अशा प्रकारच्या प्रसिद्धीमुळे लोकांना असं वाटेल की अरे आपण तर खूपच धार्मिक आहोत. धर्म करा, धर्म आचरा, धर्मानुसार राहा, परंतु मी खूप धार्मिक आहे, मी धर्म पाळणारा कोणीतरी श्रेष्ठ प्राणी आहे, अशा प्रकारच्या भ्रमामध्ये नका राहू. धर्म पाळा, आणि लोकांना दिसेल ना, तुम्ही जर धर्म पाळत असले तर लोकांना आपोआपच दिसेल की तुम्ही धर्म पाळताय. सांगायची काय गरज आहे. आता मूर्खाची ये जिभे, अक्षरांचा आंबुका सुभे, आणि तो ब्रह्मसभे न रिझे जैसा. आता मूर्खाच्या जिभेवर एखाद्या अक्षराचा शिंतोडा पडला असता, म्हणजे त्याला चार अक्षर आली असता, तो ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये समाधान पावत नाही. म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या सभेला तुच्छ मानतो. म्हणजे काय आहे की समजा आपल्याला एखादी गोष्ट करता यायला लागली, तर आपण त्याच्यामुळे इतके हुरळून जातो आणि लोकांना सांगतो की हे बघा मला किती काय करता येतं. सो इफ यू हॅव एनी काइंड ऑफ टॅलेंट और सिद्धी आपण म्हणू, तिचं जर प्रदर्शन मांडलं, आणि जर आपण असं मानायला लागलो की अरे आपण सगळ्यात ग्रेट आहोत, आता त्या दंभाच्या पलीकडचा जो दुर्गुण आहे ना, जी आसुरी संपत्ती आहे त्याच्याबद्दल सांगतायत. का माधुरी लोकांचा घोडा, गजपती ही मानी थोडा, का काटे वरिल्या सरडा स्वर्गुही नीच, अथवा तबेला ठेवणाऱ्या लोकांच्या तबेल्यातील ठणबंदी घोडा जसा ऐरावतालाही कमी योग्यतेचा समजतो. साध्या तबेल्यामधला जो घोडा आहे ना, त्यांनी जर ऐरावत म्हणजे काय इंद्राचा हत्ती आहे ना, त्याला तो कमी योग्यतेचा समजतो. अथवा काटेरी कुंपणावरील सरड्याला स्वर्गही ठेंगणा वाटतो. त्याला असं वाटतं की आपण काटेरी कुंपणावर वर चढलोय, म्हणजे स्वर्गही ठेंगणा आहे आपल्यासमोर, असं त्याला वाटतं. हं? तृणाचेनी इंधने, आगी धावे गगने, थिल्लरबळे मीने न गणिजे सिंधू. गवताच्या जळणाने जशा अग्नीच्या ज्वाळा आकाशात धावतात, अथवा डबक्यातील मासा आपल्या डबक्याच्या बळावर समुद्र मोजीत नाही. हं? गवताच्या जळण्याने गवताच्या जळण्याने जशा अग्नीच्या ज्वाळा आकाशात धावतात, गवत जरी जळलं तरी सुद्धा अग्नीच्या ज्वाळा ज्या आहेत त्या आकाशाकडे धावतील. तर त्यांनी समजा असं म्हटलं की आम्ही सूर्याची बरोबरी करू शकतो, किंवा डबक्यामधला जो मासा असतो तो आपल्या डबक्याच्या बळावर समुद्र मोजित नाही. म्हणजे काय की आपण समजा डबक्यात आहोत, परंतु आपण समुद्रात राहतोय, अशा प्रकारच्या गमजा केल्या. हं? तसं समजा केलं तर काय होईल. ह्याचा अर्थ आपल्याला मद, म्हणजे आपण खूप स्वतःला ग्रेट समजतोय. वी आर थिंकिंग टू हायली ऑफ अबाउट अवर सेल्स, म्हणजे मेगॅलोमॅनियक म्हणतात ना तसं. तैसा माझे स्त्रियाधने, विद्यास्तुती बहुतेमाने, एके दिवसीचेनी परांदे अल्पगो जैसा. एका दिवसाच्या परांने जसा दरिद्री पुरुष उन्मत्त होतो, तसा तो स्त्रिया, धन, विद्या, स्तुती आणि बहुमान यांनी मस्त होतो.
मस्त म्हणजे कोण? म्हणजे ज्याला मद आहे, मस्तवाद, त्याचं वर्णन सुरू आहे. म्हणजे थोडंसं जरी आपल्याजवळ असलं तरी सुद्धा आपण खूप ग्रेट आहोत, असा आपण आपल्या स्वतःचाही समज करून घ्यायचा आणि लोकांवर पण आपण दादागिरी करायची, की तुम्हाला माहिती नाही मी किती ग्रेट आहे म्हणून. याला म्हणतात मद. अभ्रच्छायेची आजोडी, निदैवू घरमोडी, मृगांबू देखोनी फोडी, पणियादे मूर्ख, पणियाडे मूर्ख. हं? ढगांची छाया मिळाली असता, जसा निदैवी पुरुष, निदैवी म्हणजे जो कमनशिबी येतो, दुर्दैवी, आपलं घर मोडतो, अथवा ज्याप्रमाणे मूर्ख मनुष्य मृगजळ पाहून तळ फोडून टाकतो. आता समजा आपल्याला ढगाची छाया मिळाली तर आपण आपलं घर तोडून टाकू का? की आता सावली झाली तर आपल्याला घराची गरज नाही. किंवा एखादा मूर्ख मनुष्य आहे, त्याच्या घरामध्ये तळ आहे, परंतु त्याला मृगजळ दिसतं, त्याला वाटतं की ते मृगजळ जे आहे ना ते खूप मोठं तळ आहे, त्यामुळे तो आपल्या घरातलं तळ तोडून टाकतो. असा कोण आहे? असा मूर्खच आहे ना. समहामूर्ख आहे. किंबहुना ऐसेसे उतणे जे संपत्ती मिसे, तो दर्पू गा अनारिसे न बोले घेई. फार काय सांगावं, संपत्तीच्या योगाने अशा तऱ्हेने मस्त होणं तोच दर्प आहे असं समज. वेगळं काही बोलायला नको. दर्प म्हणजे कसा, की आपल्याकडे जे काही असेल थोडंफार, तरी सुद्धा ते म्हणजे खूप आहे आणि आपण फार ग्रेट आहोत, आपण फार उच्च आहोत, अशा प्रकारच्या भ्रमात राहणं, वावरणं आणि लोकांना त्याच्याबद्दल सांगणं, हा दर्प आहे. हम्म. त्याच्यानंतर काय? आणि जगा वेदी विश्वासू, आणि विश्वासी पूज्य इशू, जगी एक तेजसू सूर्यूची हा. आणि सर्व जगाच्या विश्वासाचं ठिकाण एक वेद आहे, अथवा सर्व विश्वाचा एक ईश्वरावर पूज्यभाव आहे. ह्या जगात तेजस्वी असा एक निर्विवादपणे सूर्यच आहे. जगस्पृहे आस्पद, एक सार्वभौमपद, न मरणे निर्विवाद जगा पढिये. अथवा सार्वभौम राजाची गादी, हेच ज्याप्रमाणे सर्व जगाच्या महत्वाकांक्षेचं एक ठिकाण आहे, अथवा आपण मरू नये हे निर्विवादपणे सर्व जगाला आवडतं. म्हणजे काय? याच्या पुढे काय? की म्हणून जग उत्साहे, याते वानू जाये, की ते आई कोणी मत्सरू आहे फुगो लागे. जगाच्या वेदाच्या ठिकाणी, जगाचा वेदाच्या ठिकाणी विश्वास आहे आणि ईश्वर जगाला वंद्य आहे, म्हणून जर आनंदाने कोणी ह्यांचं म्हणजे वेद आणि ईश्वर यांचं वर्णन करू लागलं, तर ते ऐकून ह्यांच्याविषयी मत्सर वाहतो आणि गर्वाने फुगतो. म्हणजे समजा आपल्याला कोणीतरी सांगितलं की वेद म्हणजे सत्य आहे, किंवा ईश्वर हा जगाचा नियंता आहे, तर ज्याला त्यांच्याबद्दल मत्सर वाटतो, की मला जे माहिती आहे त्याच्याशी जास्त वेदाला कसं माहिती आहे, माझी जी जगामधली जागा आहे त्याच्यापेक्षा ईश्वर श्रेष्ठ कसा आहे, ह्याच्याबद्दल जर आपल्या मनामध्ये अढी निर्माण झाली, किंवा निगेटिव्ह विचार आला, नकारात्मक विचार आला, तर ह्याला आपण म्हणू मत्सर. म्हणजे काय आहे की दुसऱ्याकडे कोणाकडे जर चांगलं काही असेल तर त्याच्यामुळे आपल्या पोटामध्ये जळफाट व्हायला लागतं. म्हणे ईश्वरात एक आहे, तया वेदा विषसूये, गौरवा माझी त्राये भंगीत असे. तो म्हणतो मी ईश्वराला खाईन, त्या वेदाला विष घालीन, आपला मोठेपणा मिरवण्यात तो आपलं बळ नाहीसं करतो. कोण? ज्याला मत्सर आहे. पतंगा नावडे ज्योती, खद्योता भानूची खंती, टिटिभेने आपाम पती वैरी केला. पतंगाला दिव्याची ज्योत आवडत नाही. पतंग म्हणजे जो पक्षी असतो ना छोटासा, तो रातकिडा. रातकिडा नाही, म्हणजे जो पावसाळ्यात येतो ना तेवढ्या पुरता पतंग. काजव्याला सूर्याचा त्रास वाटतो, अथवा टिटवीने समुद्राशी वैर मांडलं. हे काय? मत्सर. तैसा अभिमानाचे निमोहे, ईश्वराचेही नाम न साहे, बापा ते म्हणे मज हे सवती झाली. त्याप्रमाणे मी या नावाच्या भुलीने त्याला ईश्वराचं नावही सहन होत नाही, आणि वेदाला म्हणतो मला ही एक सवतच झालेली आहे. मी स्वतःला इतका ग्रेट समजतो की त्याला वाटतं की आपल्याला सगळं समजतंय.
ईश्वराबद्दल मत्सर आणि वेद म्हणजे माझी सवत, मला सगळं कळतं. तर माझ्या व्यतिरिक्त आणखीन काही असं असू शकतं का की ज्याच्यामध्ये जास्त ज्ञान आहे? याच्याबद्दल मत्सर. आसुरी संपत्ती सुरू आहे. ऐसा मान्यतेचा पुष्टगंडू, तो अभिमानी परमलंडू, रौरवाचा रूढू मार्गोची पै. अशा प्रकारे त्याला मान्यतेचा असा मोठा ताठा असतो. ही हॅज सो मच ॲरोगन्स. आणि तो अभिमानी पुरुष अतिशय उन्मत्त असून रवरव नरकाला जाण्याचा जो रहदारीचा मार्ग तो हा पुरुष समजावा. अशा प्रकारे जो वागतो तो नरकाला जाण्याचा हायवे आहे असं समजा. आणि पुढिलांचे सुख देखणियाचे होय मिख, चढे क्रोधाग्नीचे विख मनोवृत्ती. आणि दुसऱ्याचं सुख पाहायचं निमित्त झालं की वृत्तीमध्ये क्रोधाचं विष चढतं. आणि ह्याच्या आधी सुद्धा चिंतन केलेलं आहे की दुसऱ्याचं दुःख समजा आपल्याला दिसलं किंवा दुसरी व्यक्ती दुःखात आहे असं आपण बघितलं, तर आपण पण दुःखी होतो आणि त्यांच्या दुःखात सहभागी होतो. हे साहजिक आहे, म्हणजे सर्वसाधारण लोकांना असं होतं. काही काही लोक ऑफकोर्स असे असतात की ज्यांना दुसऱ्याचं दुःख बघितलं की चांगलं वाटतं. त्यांना दुःख होतं ना, हां, मग ते सुखावतात. त्यांचं सोडून देऊ आपण. सर्वसाधारण लोकांना समजा कोणी दुःखात असेल तर त्यांनाही वाईट वाटतं, आपल्यालाही वाईट वाटतं. ठीक आहे ना. परंतु त्याप्रमाणे दुसरी व्यक्ती जर सुखात असली तर तेवढंच सुख आपल्याला नाही होत. आपल्याला त्याचा जळफाट होतो. अरे ह्यांना असं कसं काय मिळालं. थोडासा किंतु असतो आपल्या मनामध्ये. पण जो व्यक्ती दुसऱ्याच्या सुखामध्ये तेवढाच सुखी होऊ शकतो तो खरा संत आहे. दुसऱ्याचं सुख पाहायचं निमित्त झालं की वृत्तीत क्रोधाचं विष चढतं की अरे ह्याला कसं काय मिळालंय, मला काय नाही मिळालं. शीतळाची ये भेटी, तातला तेली आगी उठी, चंद्रू देखोनी जळे पोटी कोल्हा जैसा. तापलेल्या तेलाची आणि थंड पाण्याची भेट झाली असता काय होतं, त्या तापलेल्या तेलात जसा जाळ उत्पन्न होतो, अथवा चंद्राप्रमाणे ज्याप्रमाणे चंद्राला पाहून कोल्हा मनात जळत असतो, तसं आपल्या मनामध्ये समजा येत असेल तर आपण त्या आसुरी संपत्तीचे मालक आहोत असं समजा. विश्वाचे आयुष्य जेणे उजळे, तो सूर्यू उदयला देखोनी सवळे, पापिया फुटती डोळे डुडुळाचे. ज्या सूर्याच्या योगाने विश्वाचं आयुष्य उजळतं, तो प्रातःकाळी उगवलेला सूर्य पाहून घुबडाचे डोळे फुटतात. है ना. घुबडाला समजा आपण म्हटलं की सूर्य नावाची गोष्ट असते, तर घुबड काय म्हणेल की असं काही नसतं, सूर्य नावाची गोष्टच नसते. कारण की घुबड फक्त रात्री जागा असतं, तो दिवसा झोपून जातो. आपल्याला समजा एखादी गोष्ट दिसली नाही किंवा माहिती नाही आहे, तर ह्याचा अर्थ ती नाहीच आहे असा जो विचार करतो ना, तो म्हणजे घुबड असं समजा. ठीक आहे, मला हे आत्ता माहिती नाही आहे, परंतु जर हे ज्ञानेश्वर महाराजांनी, कृष्णानी, संत लोकांनी जर सांगून ठेवलेलं असेल, मला जरी माहिती नसलं तरी सुद्धा ते सत्य असायला पाहिजे. मला दिसत नाही आत्ता पण ते सत्य असायला पाहिजे, ही श्रद्धा जर असली ना, तर आपण आपल्या आध्यात्मिक साधनेमध्ये पुढे जाऊ शकतो. पण समजा आपण असा विचार केला की मला जे दिसतंय तेच सत्य आहे, जे दिसत नाहीये ते सत्य नाहीच आहे, तर मग आपण झालो घुबड. वी हॅव बिकम अन उल्लू का पठ्ठा. जगाची सुख पहाट, चोरा मरणाहुनी निकृष्ट, दुधाचे काळकूट होय व्याळी. जगाला पहाट झाली की सुख होतं, परंतु चोराला पहाट ही मरणापेक्षा वाईट वाटते. कारण की पहाट झाल्यानंतर चोर चोरी नाही करू शकत ना, पकडला जाईल नाही तर. अथवा सर्पामध्ये दुधाचं काळकोट विष होतं. सर्पामध्ये दुधाचं काळकोट विष होतं म्हणजे काय होतं की आपण सापाला दूध पाजतो ना, सापाने समजा दूध प्यायलं तर त्या दुधाचं रूपांतर कशात होतं, काळकोट विषामध्ये होतं, सापाच्या आतमध्ये, नाही का. तर आपण चांगल्या गोष्टी बघितल्या
तर आपल्यामध्ये काय तयार होतं? क्रोध तयार होतो, मत्सर तयार होतो, जळफळाट तयार होतो. आपणही तसेच आहोत. अगाधे समुद्र जळे, प्राशिता अधिक जळे, वळवाग्नी न मिळे शांती कही. वळवाग्नी म्हणजे जंगलामध्ये लागलेला वळवाग्नी. जसजसे अधिकाधिक अगाध समुद्राचे पाणी पितो, तसा तसा तो अधिकाधिक भडकतो, त्याची कधी तृप्ती होत नाही. हा वळवाग्नी जसं जसं अगाध समुद्राचं पाणी पितो, तसं तसं अधिकाधिक भडकतो. म्हणजे काय आहे की समजा आपण आगीत तेल ओतलं तर काय होईल, तशा प्रकारे समजा होत असलं तर त्याची कधी तृप्ती होणार नाही. हं? आपल्या मनामध्ये जर अग्नी असेल, आपल्या मनामध्ये जर आपण क्रोधित असू, तर त्या क्रोधामध्ये काही जरी टाकलं सुद्धा आपला क्रोध वाढत जाईल. तैसा विद्या विनोद विभवे, देखे पुढलांची दैवे, तव तव रोषू धुणावे क्रोधो तो जाण. त्याप्रमाणे विद्या विनोद ऐश्वर्य इत्यादिकांनी युक्त अशी दुसऱ्याची भाग्ये जो पाहतो, तो त्याचा संताप दुप्पट होतो, तो क्रोध समज. म्हणजे काय आहे की समजा आपण जगामधल्या लोकांमध्ये असे गुण बघितले की जे आपल्यामध्ये नाहीये, आणि ते बघितल्यानंतर आपण जर जळायला लागलो, तर तो क्रोध आहे. आपण लोकांकडून शिकायला काय हरकत आहे? लोकांचं समजा जास्त चांगलं होत असेल आपल्यापेक्षा, तर आपण हे शिकू शकतो की त्यांचं कशामुळे चांगलं होत आहे. आपण तशा प्रकारे वागून, तशा प्रकारे काहीतरी करून आपलं पण जीवन सुधारायचा प्रयत्न करू शकतो. ते न करता आपण रागावतो, है ना. आणि मन सर्पाची कुटी, डोळे नाराचाची सुटी, बोलणे ते वृष्टी इंगळांची. आणि ज्याचं मन सर्पाचं वारूळ असतं, म्हणजे ज्याच्या मनात घातक संकल्प असतात, ज्याचे डोळे म्हणजे बाणांची वृष्टी, आणि ज्याचं बोलणं म्हणजे निखाऱ्यांची वृष्टीच होय. आता ह्याच्या नंतरचा जो आहे त्याचं वर्णन करतात, क्रोधाच्या नंतरचं जे आसुरी संपत्ती आहे त्याच्याबद्दल सांगतायत. येर जे क्रियाजात, ते तिखयांचे करवत, ऐसे सबाह्य खसासित जयाचे गा. इतर ज्या त्याच्या सर्व क्रिया त्या पोलादाच्या करवतीसारख्या असतात. म्हणजे काय आहे की ज्याप्रमाणे ज्यांचं अंतर्बाह्य कठोर आहे, बोलायला लागल्याबरोबर आरी चालल्यासारखं वाटतं, खरखर खरखर. हं? तो मनुष्यात अधम उजाण, पारुष्याचे अवतरण, आता ऐक खूण अज्ञानाची. तो मनुष्यामध्ये अधम आहे असं समज, तो कठीणपणाची मूर्ती आहे असं समज. आणि आता काय, आता अज्ञानाचं लक्षण आहे एक. अज्ञानी म्हणजे काय? तरी शीतोष्ण स्पर्शा, निवाडू नेणे पाषाणू जैसा, का रात्री आणि दिवसा जात्यंधुजो. तरी ज्याप्रमाणे दगड थंड आणि उष्ण या स्पर्शाचा भेद जाणत नाही, दगड तर काही जाणत नाही, अथवा जो जन्मांध असतो तो जसा रात्र आणि दिवस हा भेद जाणत नाही, आगी उठिला आरोगणे, जैसा खाद्या खाद्य न म्हणे, का परिसा पाडू नेणे सोनया लोहा. अग्नी खायला उठला म्हणजे जसा खाण्याच्या कामी योग्य योग्य म्हणत नाही, अग्नी सगळ्यांनाच खाऊन टाकतो. अथवा परीस हा लोखंड आणि सोनं यातला भेद जाणत नाही. परीस लोखंड आणि सोनं यातला भेद का नाही जाणत? थोडा विचार करावा जरा. परिसाला लोखंड आणि सोने ह्याच्यामधला भेद कसं काय नाही माहीत माहीत नसणार, कारण की परिसाने समजा लोखंडाला स्पर्श केला तर त्या लोखंडाचं सोनंच होतं. त्यामुळे परिसाला फक्त सोन्याचीच ओळख आहे. ज्याला आपण हात लावला त्याचं सोनं झालं. त्यामुळे लोखंड नावाची गोष्ट आपण कधी बघितलीच नाही. किती इंटरेस्टिंग आहे ना उदाहरण. आगी उठिला आरोगणे, जैसा खाद्या खाद्य न म्हणे, का परिसा पाडून येणे सोनया लोहा. लोखंड आणि सोने यातलं भेद परीस जाणत नाही. ना तरी नाना रसी, रिघोनी दरवी जैसी, परी रस स्वादासी चाखो नेणे. अथवा ज्याप्रमाणे स्वयंपाकाची पळी अनेक रसात प्रवेश करते, परंतु ती रसाची रुची जाणत नाही. पळीने आपण गोड वस्तू पण वाढवू शकतो आणि तिखट वस्तू पण वाढवू शकतो, परंतु पळीला त्यांनी काही फरक नाही पडत. का वारा जैसा पारखी, नव्हेची गा मार्गा मार्गविखी, तैसे कृत्या कृत्य विवेकी अंधपण जे.
अथवा वारा जसा मार्गामार्गाची परीक्षा करणारा नसतो, मार्ग किंवा अमार्ग याची परीक्षा वारा करत नाही. वारा जो आहे तो सगळीकडनं जातो. म्हणजे वारा जसा बऱ्या आणि वाईट मार्गाने वाहत असतो, त्याचप्रमाणे कृत्य आणि अकृत्य ह्याच्या विचाराविषयी जे आंधळेपण असतं ते म्हणजे काय? हे चोख हे मेळ ऐसे नेणोनिया बाळ देखे ते केवळ मुखीची घाली, हे स्वच्छ हे मळकट असं न जाणून लहान मूल जी वस्तू पाहतं ते सरळ तोंडात घालतं. तैसे पाप पुण्याचे खिचटे करोनी खाता बुद्धी चेष्टे, कडू मधुर न वाटे ऐसी जे दशा. त्याप्रमाणे पुण्य आणि पाप यांची सरभेसळ करून ती खिचडी बनवून खात असताना त्याच्या बुद्धीच्या व्यापाराला ती चांगली वाईट असं काहीही तारतम्य कळेनासं होतं. अशी जी परिस्थिती, ती परिस्थिती म्हणजे काय? तिये नाम अज्ञान, या बोला नाही आन, एवम साही दोषांचे चिन्ह सांगितले. तिला अज्ञान हे नाव आहे. ह्या बोलण्याला काही अन्यथा नाही. अशा प्रकारे दंभादी सहाही दोषांची लक्षणे सांगितली. इहीच साही दोषांगी, हे आसुरी संपत्ती दाटुगी, जैसे थोर विषय सुभगे अंगी अंग साने. या दंभादी सहा दोषांच्याच अंगांनी ही आसुरी संपत्ती बलवान झालेली आहे. ही जरी सहाच दोषांनी बनलेली आहे तरी ही कमी समजू नये. ते कसं? तर ज्याप्रमाणे एखाद्या सुंदर स्त्रीचा बांधा आटोपशीर असला तरी तिच्यात कामेच्छा फार असते. का तिघा वन्हीच्या पांती, पाहता थोडे ठाय गमती, परी विश्वही प्राणाहुती करू न पुरे. अथवा तीन अग्नींची म्हणजे प्रलयाग्नी, विद्युताग्नी आणि वळवाग्नी, ह्या अग्नींची पंगत म्हणजे संख्या ते पाहता ते थोडं आहे असं वाटतं, परंतु ते जर खायला निघाले तर त्यांना प्राणाहुती करण्याला विश्वही पुरणार नाही. ह्या तिन्ही अग्नींना समजा भूक लागली तर ते सगळं जग खाऊन टाकतील. धातया ही गेलिया शरण, त्रिदोषी न चुके मरण, तया तिहींची दुणी जाण साही दोष हे. कफ वात पित्त यांचा क्षोभ झाला असता ब्रह्मदेवाला जरी शरण गेले तरी देखील मरण चुकत नाही. ती त्या तीन दोषांची, आता हे तर सहा दोष दुप्पट आहे असं समज, मग ते किती भयंकर असतील. इही साही दोषी संपूर्णी, जाली येची उभारणी, म्हणोनी आसुरी उणी संपदा नव्हे. या संपूर्ण सहा दोषांनी या आसुरी संपत्तीची उभारणी झाली आहे, म्हणून आसुरी संपत्ती कमी आहे असं नाहीये. तुम्हाला 26 सद्गुण सांगितले होते आणि फक्त सहा दुर्गुण सांगितले, तर हे सहा दुर्गुण त्या 26 वर भारी आहेत. परी क्रूर ग्रहांची जैसी, मांदी मिळे एकेची राशी, का येती निंदकापासी पाशी, अशेष पापे. परंतु अनिष्ट ग्रहांचा योग जसा एकाच राशीला यावा, अथवा निंदकाजवळ जशी सर्व पापे येतात, त्याप्रमाणे काय मरणाराचे अंग, पडिघाती अवघेची रोग, का कुमुहूर्ती दुर्योग एक वटती. मरणाऱ्या पुरुषाचं शरीर जसं सर्व रोग व्यापतात, मरणाऱ्या पुरुषाच्या शरीरामध्ये सगळ्या प्रकारचे रोग येऊन ठाण मांडतात, अथवा वाईट मुहूर्ताच्या ठिकाणी वाईट योग एकत्र होतात, तसं काय विश्वासाला आतुड विजे चोरा, शिणला सुईजे महापुरा, तैसे दोषी ही नरा अनिष्ट कीजे. अथवा शेळीचं आयुष्य संपत आलं म्हणजे तिला 7 नांग्यांच्या इंगळीचा योग व्हावा, त्याप्रमाणे सर्वच्या सर्व सहाही दोष ज्याचा नाशकाल येतो त्याला प्राप्त होतात. का आयुष्य जातीये वेळे, शेळिये सातवेवळी मे, तैसे साही दोष सगळे जोडती तया. एखाद्यावर विश्वास ठेवलेल्या मनुष्याला जसं ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याने चोराकडून सापडवावं, अथवा दमलेल्या भागलेल्या मनुष्याला जसं महापुरात घालावं, त्याप्रमाणे या सहा दोषांकडून मनुष्याचं अकल्याण केलं जातं. पुन्हा एकदा वाचतो. एखाद्यावर विश्वास ठेवलेल्या मनुष्याला, ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याने चोराकडून सापडवावं. आपण समजा एखाद्यावर विश्वास ठेवला आणि
आपल्याला त्या माणसानी चोराकडून सापडवावं म्हणजे काय की आपल्याकडून काहीतरी चोरून नेलं चोरानी. आपण ज्याच्यावर विश्वास ठेवला होता त्यांनी चोराला आपल्याबद्दल सांगितलं आणि चोरांनी आपल्याकडनं सगळं चोरून नेलं. किंवा दमलेल्या भागलेल्या मनुष्याला जसं महापुरात घालावं, त्यानंतर मग तो काय करेल, महापुरात गेल्यानंतर तो काय हातपाय हलवू शकणार नाही कारण की तो ऑलरेडी दमलेला आहे. त्याप्रमाणे या 6 दोषांकडून मनुष्याचं अकल्याण केलं जातं. हे जे 6 दोष आहेत त्याच्यामुळे आपलं कल्याण नाही होतं, आपलं बरोबर उलटं होतं, आपण खड्ड्यात जातो. मोक्ष मार्गाकडे जय, मोक्ष मार्गाकडे जय याचा आंभोका पडे, ते न निघे म्हणून बुडे संसारी तो. हं? मोक्षाच्या मार्गाने जाणाऱ्यावर जर ह्यांचा म्हणजे दंभादी 6 दोषांचा शिंतोडा पडला, म्हणजे ह्यांचा त्या मोक्ष मार्गास थोडासा जरी संबंध झाला, तर मी संसारातून निघणारच नाही असं म्हणून तो संसारात पुन्हा एकदा बुडी देतो. तर ह्या 6 पैकी एक जरी आपल्याला चिकटला ना, तर आपण पुन्हा संसारात अडकू, मोक्षाकडे जाणार नाही किंवा आपल्याला मुक्ती मिळणार नाही. तर ह्या 6 लोकांना आपल्यापेक्षा खूप दूर ठेवायचं आहे आपल्याला. अधमा योनींच्या पावटी उतरत जो किरीटी, स्थावराही तळवटी बैसणे घे. अर्जुना, जो अधम योनींच्या पायऱ्यांनी उतरत उतरत म्हणजे ह्याच्या खालच्या योनींच्या पायऱ्यांनी उतरत उतरत अधम योनीत खाली खाली जन्म घेत स्थावर योनींच्या तळापर्यंत येऊन पडतो, म्हणजे काय की आपण दगड होऊ शेवटी किंवा एखादा वृक्ष होऊ. स्थावर स्थावर योनी म्हणजे स्टेडी स्टेशनरी. स्थावर आणि जंगम ह्या दोन गोष्टी आहेत ना. स्थावर म्हणजे दॅट विच कॅनॉट मूव्ह आणि जंगम म्हणजे दॅट विच कॅन मूव्ह. ओके. ध्येय असो तयाच्या ठाई, मिळोनी साही दोषी इही, आसुरी संपत्ती पाही वाढ विजे. हे बोलणं राहू दे. हे 6 दोष एकत्र होऊन त्यांच्याकडून त्याच्या ठिकाणी आसुरी संपत्ती वाढवली जाते पहा. ऐसिया या दोन्ही संपदा प्रसिद्धाजनी, सांगितलिया चिन्ही वेगळाया. अशा या लोकात प्रसिद्ध असलेल्या दोन्ही संपत्ती वेगवेगळ्या लक्षणांनी सांगितल्या. अशा प्रकारे दैवी संपत्तीचे आपण 3 श्लोक बघितले आणि आसुरी संपत्तीचा एकच श्लोक आहे. पण तो एक श्लोक जो आहे ज्याच्यामध्ये 6 आसुरी संपत्ती सांगितल्या आहेत, त्या 6 आसुरी संपत्ती या 26 गुणांना क्रश करू शकतात आणि आपल्याला या संसार बंधनात अडकवू शकतात. दंभ, क्रोध, मद, मस्ती, है ना, मत्सर, ह्या सगळ्या ज्या गोष्टी याच्यापासून आपण जोपर्यंत आपल्याला स्वतःच्या स्वरूपाचा बोध झालेला नाहीये तोपर्यंत दूर तर राहा, कमीत कमी प्रयत्नपूर्वक दूर राहा. का बरं? कारण की ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय सध्यापुरतं आपण एवढं जरी केलं तरी पुरे. कधी कधी आपल्याला मुलं खूप हट्ट करतात ना, की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, खूप भुणभुण करतात. आपण त्यांना म्हणतो नाही, म्हणतो का नाही, आपण म्हणतो ना चिडून, मी म्हणतो म्हणून नाही. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणून आपण ह्या 6 गोष्टींपासून दूर राहायला पाहिजे. आसुरी संपत्तीपासून जर आपण दूर राहिलो तर दैवी संपत्ती आपण जमा करू शकू, म्हणजे तशी शक्यता निर्माण होईल. पण जर आपल्याला आसुरी संपत्तीच बरी वाटत असली, आपण जे नाही आहे ते आपण लोकांमध्ये सांगतोय खूप, की मैं अमुक हूँ, मैं तमुक हूँ, मैंने यूं किया, मैंने त्यों किया. खायचे दात आणि दाखवायचे दात. काल मी एक प्रवचन ऐकत होतो एका महाराजांचं. मी रोज ऐकतो त्यांचं. त्यांना म्हणतात युगपुरुष स्वामी परमानंद गिरी महाराज. त्यांनी काल जे उदाहरण दिलं की हाथी के दांत दिखाने का और खाने का अलग होते हैं. हमारा तो सब कुछ ही होता है दिखाने और खाने का. दिखाने का और खाणे का म्हणजे स्वतःसाठी वापरायच्या गोष्टी वेगळ्या आणि इतरांसाठी दाखवायच्या गोष्टी वेगळ्या. म्हणजे कसं की आता मी तुमच्या समोर आहे ना, तर मी वेगळे कपडे घालून बसणार किंवा जरा थोडासा चेहरा ठीक करून येणार. पण घरामध्ये आपण तसे राहतो असं नाहीये. आपण हेच कपडे घालून घरात राहतो असं नाहीये. पण जो साधू असतो तो घरातही तसाच राहतो आणि बाहेरही तसाच राहतो. घरातही तेच कपडे घालतो, बाहेरही तेच कपडे घालतो. म्हणजे न दाखवण्याचं आणि दाखवण्याचं असं काही त्याच्यामध्ये वेगळेपणा नसतंच.
नो दंभ ॲट ऑल. तो साधू आहे, जो संत आहे, तो जसा घरी आहे तसाच बाहेर आहे. जसा बाहेर आहे तसाच घरी आहे. मलाही असं खूपदा वाटायचं की आपण समजा पैजामा कुर्ता असा साधा वेश जर घातला, तोही पांढरा, तर मग तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही प्रकारचे कपडे तयार करायची गरजच नाही ना. असं राहणारी व्यक्ती मला माहिती होती की ज्यांनी आयुष्यभर पांढरा पैजामा कुर्ता घातला. आणि साधीसुधी गोष्ट व्यक्ती नव्हती ती, भारतरत्न होती. पंडित भीमसेन जोशी. त्यांचे तुम्ही कुठलेही फोटो बघाल ना, तर पांढरा पैजामा, पांढरा शर्ट, असं असेच ते बसायचे. घरातही तसे जायचे, बाहेरही तसे असायचे. तेच कपडे. त्याच्यातच राहिले आयुष्यभर. आणि गाण्याची सेवा केली. अशा प्रकारे जर आपण राहू शकलो, फार उत्तम. तशा प्रकारे आपण राहू शकू, याच्यासाठी वी कॅन ॲस्पायर, दॅट कॅन बी अवर गोल. ते आपले प्रेरणास्रोत आहेत. आपण साधेपणाने राहावं. म्हणजे मी नाही म्हणणार तुम्हाला की तुम्ही फक्त पांढरेच कपडे घाला किंवा असंच घाला, तसंच राहा, आत बाहेर तसेच राहा वगैरे. तुम्ही आतही तसेच राहा आणि बाहेरही तसेच राहा. तर तुम्हाला असं वाटत असेल की आपण असं व्यवस्थित राहावं, लोकांनी आपण व्यवस्थित आहोत असं आपल्याला बघावं, तर तुम्ही घरी पण तसेच राहा ना. व्यवस्थित राहायला कोणी नाही म्हटलं का तुम्हाला? राहा. तर तशा प्रकारे जर आपण राहिलो, तर आपण आसुरी संपत्तीपासून दूर राहू आणि दैवी संपत्ती जवळ करू. तर अशी ही दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती आपण बघितली. याच्याबद्दल कोणाला काही चिंतन करायचं का? नाही तर मीच बोलतोय तासभर. नको. पुढच्या वेळेस बोलू आपण. याच्या पलीकडचे सगळे श्लोक नंतर पाहू. 14 श्लोक बघितला आपण आज. हं? ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.